प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशासनाने या संदर्भात काय काय नेमकी कारवाई केलेली आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महेंद्र। नक्कीच कविता मॅम, काल रात्री ते या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं। इथे जे पक्षी प्रेमी आहेत आणि काही स्थानिक लोक आहेत त्यांचं जे ते विरोध होता, कारण काल मुंबई महानगरपालिकेची टीम आहे ती या ठिकाणी आली होती आणि त्यांनी या ठिकाणी जाळी टाकण्याचं काम केलं होतं। या ठिकाणी जर पाहिलं तर आपण ते आजारी पक्षी आहेत, आजारी कबूतर आहेत, त्यांना ठेवण्यासाठी एक पिंजरा ठेवण्यात आला होता। तो त्यांनी पिंजरा नेल्याचं इथल्या जे ते पक्षीप्रेमींकडून सांगण्यात आलंय। माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर ते या सगळ्या कबूतरखान्यांवरती बंदी घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकाची पूर्णपणे जे ते सगळे आदेश पाळण्याचा प्रयत्न करते। मात्र अजूनही आपण पाहू शकतो की काही लोक आहेत ती या ठिकाणी कबुतरांना खाणं ते टाकायचं या ठिकाणी चालू होतं। मात्र कालपासून जर पाहिलं तर रात्रीपासून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उभे आहेत। कुठल्याही पक्षांना ते खाणं न देणं त्याच्यावर ते लक्ष ठेवून आहेत आणि यानंतर ते रात्री या ठिकाणी तणावाचं वातावरण झालं होतं। मात्र आता या ठिकाणी जे ते मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि पक्षीप्रेमींची एक मागणी आहे की या ठिकाणी पक्षीप्रेम जे कबूतर आहेत त्यांना ते जागा आहे ती त्यांच्यासाठी द्यावी आणि त्यानंतरच हा कबूतरखाना आहे तो बंद करावा। कविता मॅम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर दादर मधली ही सगळी परिस्थिती, दादरमध्ये कबूतरखान्यांवर कारवाई करायला महानगरपालिकेचं पथक पोहोचलं होतं। मात्र या पथकाच्या कारवाईला विरोध झाला आणि हा विरोध कायम आहे। त्यावेळेस जो तणाव निर्माण झाला होता तो आता निवळलेला आहे। मात्र जी मूळ कारवाई आहे ती आता पुढे जाणार की नाही, दादरमधला कबूतरखाना हटवला जाणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। काही स्थानिक आहेत, काही पक्षीप्रेमी आहेत ज्यांचा या कारवाईला विरोध आहे आणि ते हा कबूतरखाना हटवू द्यायला तयार नाही। फक्त एक बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की कोणतेही पक्षी असोत अथवा प्राणी असोत ते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उदरभरण करण्यासाठी सक्षम असतात। माणसानं त्यामध्ये प्रत्येक वेळेलाच मदत केली पाहिजे असं नसतं। भूतदया ही योग्य आहे, पण प्रश्न आरोग्याचा असेल तर सर्वांनी मिळून या समस्येचा विचार करायला हवा। कबुतरांमुळे अनेक समस्या निर्माण होतात, ज्यामधले सगळ्यात गंभीर समस्या आहे ती आहे आरोग्याची। अस्वच्छतेच्या सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात। जर कबूतर अगदीच घरातल्या खिडकीजवळ येऊन बसलेलं असेल आणि जोरात पंख हलवून ते निघून गेलं तर त्याच्या पंखासोबत आलेले अनेक जीवाणू हे घरामध्ये पसरण्याची शक्यता असते। प्रामुख्याने घरांमधली लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील यांना याचा मोठा त्रास होण्याची शक्यता असते। हे सगळं ध्यानात घेऊन कबुतरांना खाणं घालणं बंद करा इतकी मागणी महानगरपालिकेकडून करण्यात येते। ही फक्त जनप्रबोधन करण्यात येत नाहीये, तर महानगरपालिकेनं या संदर्भात काही कायदे सुद्धा केलेले आहेत, दंडाची आकारणी केली जाते। काल मुंबईमध्ये या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला। मात्र महानगरपालिका एका बाजूने या सगळ्या प्रक्रिया करत असताना दुसरीकडून काही पक्षीप्रेमी आहेत ज्यांच्याकडनं या कारवाईला विरोध होतोय। कबुतरांना खाणं घालण्यासाठीची ही जागा आहे आणि आम्हाला इथेच कबुतरांना खाणं घालू द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। काल रात्री मुंबई महानगरपालिकेचं एक पथक दादर कबुतरखाना इथे पोहोचलं होतं कारवाईसाठी, पण त्यांना कारवाई करू दिली नाही कारण या पक्षीप्रेमींचा या कारवाईला विरोध आहे। प्रश्न हा आहे की जर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असेल, अनेक आरोग्य तज्ज्ञांनी हे स्पष्टपणे जर सांगितलं असेल की कबुतरांमुळे फुफ्फुसाचे आजार होतात, इतर आजार होतात, ते आजार जीवघेणे ठरू शकतात, अनेकांना या आजारांवर काही उपायही सापडत नाहीत, हे जर स्पष्ट असेल तर या समस्येचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। काहींना या आजारामुळे जीव गमवावे लागल्याच्या घटना आहेत। प्रकरण विधिमंडळापर्यंत पोहोचलेलं आहे। विधान परिषदेत या संदर्भात सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या मुद्द्यावर जनजागृती करणं, लोकांना समजवणं हा एक महत्त्वाचा उपाय आहे। कायदा करणं, केसेस दाखल करणं यामुळे प्रशासनाला काहीशी मदत होऊ शकते, पण फक्त प्रश्न त्यानं सुटणारा नाहीये कारण हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे। जर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न असेल तर त्यासाठी लोकांचं योग्य रीतीने प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागतील। यासाठी फक्त महानगरपालिकांवर अवलंबून राहता येईल का हाही प्रश्न आहे, कारण महानगरपालिका या काही शहरांपुरतं काम करू शकतील, पण कबुतरांची ही जी समस्या आहे ती फक्त महानगरपालिकांपुरती मर्यादित नाही, हेही ध्यानात घ्यायला हवं।